हाय, मी डॉक्टर पूजा आणि हे MC रेड सिक्वेरा आणि हे तन्वी आंटी आहे आणि हा हृदय आहे. सो आम्ही शिर्डीला आलो आहे. आम्ही मुंबईवरून आलो आहे आणि आम्ही पहिला तर मंदिरात जाऊन आलो. त्यानंतर आम्ही इकडे होर्डिंग्स पाहिले आणि माझा भाऊ आहे ओमकार, त्यांनी आम्हाला रेकमेंड केलं की तुम्ही इथे शिर्डीला आल्यावर इथे तर नक्कीच या. आणि आम्ही इथे आलो आणि इथे आल्यावर खरोखर आम्हाला एवढा छान एक्सपिरियन्स आला. आम्ही सुरुवात केली सगळ्यात आधी तीर्थयात्रापासून आणि ते खरोखर प्रत्येक मूर्ती एवढी छान होती की अक्षरशः असं वाटत होतं आम्ही मंदिरामध्येच आलो आहे. सगळ्यात आधी सिद्धिविनायक मंदिराने चालू झालं. केदारनाथ पाहिलं म्हणजे असं वाटलं एकाच जागी आम्ही सगळं. गोल्डन टेम्पल सुद्धा होतं आणि मीनाक्षी टेम्पल होतं. इट वॉज व्हेरी नाईस. आम्हाला खूप छान वाटलं. त्यानंतर आम्ही लंका दहन पाहिलं आणि दॅट वॉज द बेस्ट. बाबूने तिथे एन्जॉय केलं है ना, हनुमानला बघून म्हणजे जसं ते सगळं आणि जे इफेक्ट होता 5D इफेक्ट भरपूर छान वाटलं. एकदम असं असं रिअलिस्टिक वाटत होतं. त्यानंतर आम्ही कालिया मर्दन पाहिलं, ते पण खूप छान होतं. आमचा बाबू त्या कालियाला थोडा घाबरला, पण नंतर जेव्हा कृष्णाने त्याचा वध केला ते पाहून एकदम मग बाबूला पण कॉन्फिडन्स आला की नाही, कृष्ण खरोखर खूप छान करतात. आणि त्यानंतर द्वारका माईबद्दल तर काय सांगायचं, म्हणजे ते इतकं छान होतं. आणि स्पेशली जेव्हा लाईट्स ऑफ होऊन जेव्हा असे म्हणजे साईबाबा तिथे आले, इट वॉज म्हणजे असं वाटत होतं की खरोखर म्हणजे आम्ही द्वारका माईमध्येच आलो. आणि लास्टली जी जायंट स्क्रीनमध्ये आम्हाला फुल जे साईबाबांचं सबका मालिक एक ही मूवी दाखवली होती, त्यामुळे आम्हाला कळालं म्हणजे ज्यांना नाही माहिती असतं त्यांना पण की म्हणजे शिर्डी काय आहे, साईबाबा कोण आहेत, हे सगळं माहिती त्यांना इकडे येऊन भेटते आणि बाबांवर अजून विश्वास इथे येऊन वाढतो. हो. आणि आम्ही ॲक्च्युली आतमधून आलो आणि जेव्हा समोर पाहिलं असं वाटलं अरे बाबा समोरच आले. तर त्यांना असं बघून म्हणजे खरं खूप छान वाटतं. आणि मी सगळ्यांना आम्ही रेकमेंड करतो की तुम्ही इथे नक्की या. आणि म्हणजे जसं बाबा म्हणतात श्रद्धा सबुरी, हे आपण फॉलो केलं पाहिजे. आणि इथे हे साई तीर्थ थीम पार्क जे आहे तिथे तुम्ही सगळ्यांनी नक्कीच या. थँक्यू.